सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. गासपाडा HDL चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतायत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जयेंद्र आहेत या मॅचचे हिरो. जयेंद्र आपण या आणि मन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी आदरणीय गणपतजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यायचं आहेत. आपल्या शुभ असं दिला जाणार आहे मॅन ऑफ द मॅच. गणपत पाटील साहेब आपण यायचं आहेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो दिला जातो जयेंद्र यांना. या मॅचचे हिरो आहेत. चांगली बॅटिंग जयेंद्रनं केलेली आहे त्यामुळे जयेंद्रला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो दिला जातोय. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जे कॅलेंडर आहेत तेही या ठिकाणी दिले जात आहेत. जयेंद्र कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपण इथे सरळ मॅचच्या दिशेने वळतोय आणि आमचा कॅमेरामॅन पुण्याचा रोहित मॅचच्या दिशेने मात्र जाईल. तिथून कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव होईल. या आपण आवाज ऐकूयात नितीनजी पाटील सरांना. थँक्यू. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय आणि माघारी परतवलं गेलंय ते अजय या फलंदाला. LBWच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. चला नेक्स्ट फलंदाज लगेच मैदानच्या आतमध्ये जाईल. या एक छोटीशी विश्रांती घेऊया. सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केला अजयला. मात्र गोल्डन डकचा शिकार जरूर ठरला गेलाय. सागर वैती हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. जेरीमरी डोलिव बी संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय आणि तो निर्णय मात्र यशस्वी ठरवताना आपण पाहू शकतात. गोलंदाज सागर वैती पहिल्याच बॉलवर विकेट्स प्राप्त केलाय. सूरज पाटील येतोय नवीन बॅटर्स. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर समोर. सूरज पाटील पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार. यावेळेस पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेट गॉन. काही सुरेख बॉलिंग पाहायला मिळत आहे. अगदी एस्टनचा वेध घेतला. त्रिफला चित केला गेला आणि फलंदाजाला मात्र बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेल्यात. आता ऑन हॅट्रिक असेल. यश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात प्राप्त करून दिलंय गोलंदाजानं. सुरेख कामगिरी केलंय परंतु फलंदाजीमध्ये चमक दाखवता आली नाही आहे. एकही धाव फलकार नाही आहे. 2 विकेट्स. सुरेख कामगिरी केलंय. सागर पाटील पुन्हा एकदा www.com खोलतील का? सागर वैती माफ करा. एकंदरीत यश पाटील आलाय समोर. हॅट्रिकची संधी असेल. एकदा वाईट बॉल. पंच दर्शवतायत 1 धाव. श्रीगणेश होते अतिरिक्त धावेने. वाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव ॲड केली जाईल. 2 धावा 1 धाव आणि 2 विकेट्स असे सिच्युएशन आपण पाहू शकतात. सुमित 11 फणसपाडा बॅटिंग करतोय परंतु सुरुवात जी पाहिजे होती सुरुवात प्राप्त झाली नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 बॉलवर 1 धाव खर्च करतो अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात. 2 विकेट्स. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. मिड ऑन रिझर्वमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही केलाय. क्लोज जर डायरेक्ट हिट लागला असतं तर नक्कीच परतावं लागलं असतं परंतु 1 धाव इथे चिकी सिंगलच्या माध्यमातून पूर्ण केली गेले. 2 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. मागचा मॅच काय रंगतदार स्थितीमध्ये पाहिला. सुरेख 4 धाव्याने मात्र पराभूत झाला तो माऊली तलावपाटा टीम. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक इंटू द गॅप मध्ये. काऊ कॉर्नर मात्र खाली आहे. 1 बाउन्स. सीमारेषा पार. गासपाडा HDL चषक चौकार 4.
4 धावांशी थोडंसं प्रेशर रिलीफ झालं असेल एकंदर चौकारांशी टीमला पोहोचवले सध्या 6 या अंकावर. आतापर्यंत 4 चेंडूची समाप्ती आली. धावसंख्या आपण पाहिली तर 6 या स्कोरबोर्डवर लागत आहेत. म्हणजे अजून 2 चेंडू असतील. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आहे. सुधीरच्या बॅटमधनं मात्र हे चौकार जरूर पाहिलंय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न जरूर केला होता. यावेळेस चेंडू फळीचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी सध्या करतोय. जर एक चौकार लागला त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 6 या स्कोरबोर्डवर आपण पाहतायत. 2 गडी बाद. अंतिम चेंडू असेल. शेवटचा बॉल असेल. तुमच्या महिला भगिनी या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. शेवटच्या दिवसामध्ये त्यांचाही यथोचित सन्मान केला जातोय. ही पहिली अशी स्पर्धा पाहतोय मी की साड्या वाटा करून महिलांचा इथे सन्मान केला जातो. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक जाईल खाली. सुरेख झेल टिपला गेलाय. 3 विकेट्स प्राप्त केल्यात. ओव्हरचा विचार केला तर आणि 6 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. या एक छोटीशी धून. HK स्टाईल. थँक्यू. आमच्या बाळपणाची आठवण करून दिले. परंतु आताचे बालपण मोबाईलमध्ये जात आहे. मोबाईल दिला का मुलगाही शांत होतो आणि ती एक सवय लागून जात आहे. 6 धावा या स्कोरबोर्डवर एक षटकाच्या समाप्ती केर आणि 3 गडी बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये येतोय योगेश पाटील. परंतु आता मार्कवर आलाय विकास असणार आहे. गोलंदाज विकास. गोलंदाज मार्कवर आकाशला मात्र आकाश दाखवेल का यश पाटील. 6 धावा सध्या स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर आकाश दाखवलाय. गोलंदाज आकाशला अगदी कावकोणाच्या डोक्यावरनं षटकार. 6. आकूर टप्प्याचा चेंडू होता. त्याचा खरपूस समाचार घेतला. यश पाटीलच्या बॅटमधनं मात्र षटकार ठोकला गेलाय. टीमला पोहोचवले सध्या 12 या अंकावर जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा आकाश सज्ज होईल. समोर यश पाटील. धावसंख्या 12. पुन्हा एकदा फुल टॉस मात्र सोडणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा षटकार. टीमला सध्या पोहोचवले 18 या अंकावर. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार ठोकल्या गेल्यात यश पाटीलच्या बॅट मधून. आता थोडंसं प्रेशर असेल. ते गोलंदाज आकाश. इथे 1 धाव परिपूर्ण केली जात आहे. एकेरीने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल. 22चे संकेत पंच दर्शवत आहेत. 19 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिल्या 2-3 बॉलमध्ये 13 धावा आता खर्च केल्या गेल्यात. टीमला सध्या सुस्थितीमध्ये पोहोचवलं गेलंय. 19 धावा स्कोरबोर्डवर लागतात. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आहे. समोर योगेश पाटील हाही आक्रमक फलंदाज. पण तो चेंडू वयचा संपर्क नाही झाला. डॉट बॉल. हे चांगलं कमबॅक करावं लागेल. योगेश पाटील पहिला चेंडू फेस करत होता. त्याला आणखीन 1-2 बॉल डॉट जातील का प्रयत्न करावा लागेल आकाशला. नाहीतर स्ट्राईकला मात्र आणावं लागेल ते यश पाटीलला. यश पाटीलच्या पाठमधून 2 षटकार पाहिलेत. 19 धावा 2 गडी बाद. हुकचा फटका पाहायला मिळतोय. नो मासलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेग क्लिअर करेल. चेंडू 1 बाउन्सने क्लिअर करतोय. चौकार. 4. थँक्यू. पहिलं षटक सुरेखरित्या हाताळलं. त्यानंतर हा चेंडू आपण पाहू शकता हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला गेलाय आणि सरळ सीमारेषा पार चौकार आलाय. टीमला सध्या पोहोचवलं 23 रन्स. शेवटचा बॉल असेल. 23 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा
कडक शॉट पाहायला मिळतोय. षटकार येतोय आणि टीमला सध्या पोहोचवलंय 2 षटकाच्या समाप्ती अखेर 29 धावा. या ओव्हरचा विचार केला तर धावा खर्च केल्या आता तब्बल 22. तीन षटकार एक चौकार एक बाईच्या स्वरूपात म्हणजे 23 धावा मागच्या ओव्हरसह खूप महागडं षटक ठरलं गेलंय. आकाशवर मात्र हल्ले चढवले गेल्यात. टीमला पोहोचवलंय 29 अंकावर. चला जास्त टीम मीटिंग होणार नाहीये याची दक्षता घ्या. शेवटचं षटक असेल. 29 धावा सध्या स्कोरबोर्डवर लागल्या. दोन्ही बाजूने धुव्वाधार फलंदाजी पाहायला मिळतंय. यश पाटीलने 2 षटकार ठोकले. त्यानंतर एक चौकार एक षटकार योगेश पाटीलच्या बॅटमधनं जरूर पाहिलाय. अंतिम षटक असेल आणि सध्या 29 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. वैभव येतोय गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक 29 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. $29 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे. कसपाडा HDIL चषक 2025 1 लाख मुलाची स्पर्धा. बहुचर्चित बहुप्रतीक्षित ही स्पर्धा आपण पाहतायत. लाख मुलाची स्पर्धा यावेळेस थोडासा ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पडल्यानंतर कमी उंची प्राप्त करतोय. धीम्या गतीने फेकण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. एक एक चेंडू खूप महत्वाचा असेल. येणारे 5 चेंडू 5 मध्ये किती धावा येतील. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. वैभव पाटील सफल झाले होते परंतु डॉट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळतोय. सुरेख सुरुवात केली. दोन्ही डॉट बॉल आल्यात. यश पाटील आता थोडंसं प्रेशर असेल कारण अंतिम षटक म्हटलं की हाणामारीचं षटक त्या ओव्हर्समध्ये हल्ले चढवले जाणार गरजेचं असेल. परंतु दोन्ही बॉल डॉट आल्यात. आता शेवटचे 4 बॉल आहेत आणि 29 धावा स्कोर कार्डवर. 29 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. चौथा धक्का 29 धाव सकेर गॉन. थँक्यू. चला पटापट नाही तर शेवटचा मॅच असेल तर एक एक षटकाचा असेल. लक्षात ठेवा. आयोजकांकडून सूचना येत आहेत त्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित असेल. धावसंख्या आपण पाहिली तर 29 धावा स्कोरबोर्डवर 4 गडी बाद होत आहेत. शेवटचे 3 बॉल. चला थोडंसं स्पीडअप करा. मनीष येतोय. सुरेख झेल टिपला गेला. पहिले 2 बॉल डॉट. त्यानंतर हा प्रेशर होता आणि सुरेख झेल टिपला गेला लॉंग ऑन रिझन मध्ये. यशला परतावा लागला. शेवटचे 3 बॉल आहेत आणि 3 मध्ये 10 धावा इथे येतील का प्रश्नचिन्ह असेल. एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल करेल का. 40 धावा झाल्या तर नक्कीच चांगला बॅटर रंगेल शेवटच्या चेंडूपर्यंत. शेवटचे 3 बॉल आहेत. 29 धावा सध्या स्कोरबोर्डवर. यावेळेस बॅटची एज जरूर लागली गेलंय. विकेटचं होतंय पतन. चला नेक्स्ट फलंदाज थोडंसं वॉर्मअप करत चला. अनिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मनीषला मात्र आल्या पावली माघारी पाठवलं गेलंय. शेवटचे 2 बॉल आहेत. सुरेख कामगिरी केलंय. पहिलं षटक जरीमरी डोलिव संघाच्या नावावर गेलं. तदनंतर दुसरं षटक पाहिलं तर तलावपाडाच्या नावावर गेलं. यानंतर हे षटकही सध्या जरीमरीच्या बाजूने जाते कारण 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. 2 विकेट्स प्राप्त केल्या. शेवटचे 2 बॉल. अनिल आलाय नवीन बॅटर्स. शेवटचे 2 बॉल. नेक्स्ट मॅच लगेच दोन्ही कॅप्टन्स आमच्यापर्यंत पोहोचले जातील. आदर्श फणसपाडा आणि वाघोबा ग्रुप कसरा टीम. चला दोन्ही कॅप्टन्स टॉसबॉक्सच्या दिशेने या. हलक्या त्याने कट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. तत्पूर्वी चेंडूला रोखला जाईल का. चेंडू दन करीत निघून जातोय. सीमा रेषा पार. चौकार 4. थँक्यू.
आधीच्या चारही चेंडूवर मात्र ताकद लावण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस नजाकत पाहायला मिळेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच कुठेतरी दर्शवलं गेलं. चला आदर्श फणसपाडा अँड त्यांच्या अपोजिट टीम असेल, आपण लगेच या. नेक्स्ट कोणती आहे रे? आदर्श फणसपाडा, वाघोबा ग्रुप कसाई, दोन्ही कॅप्टन्स. शेवटचा कॉल असेल. एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे दौब्याच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. सध्या टीम जाऊन पोहोचले 3 षटकाच्या समाप्ती अखेर. 33 धाव आणि 34 पाठलाग असेल. 18 चेंडू आणि 34चा टार्गेट असेल. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. हॅलो, चला वाघोबा कसा आहे टीम कॅप्टन? प्रवीणजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ असं केलं जाईल टॉस. चला टॉस केलं होते प्रवीणजी पाटील साहेबांच्या शुभ असते. घासपाडा कॉलिंग केलं इथं. येस, शिटी येत आहे. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग समोरच्या संघाने किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30च्या. बेस्ट ऑफ लक. खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस जिंकला एकंदरीत आपण पाहू शकतायत. कसराय टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. स्वागत आहे पुण्यातील सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक वर्ग आणि उपस्थित असलेले सर्व आपल्या घासपाडातील ग्रामस्थ, सर्व महिला भगिनी, सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करूयात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025चा टेनिस क्रिकेटचा हा रणसंग्राम तुम्ही पाहत आहात. आजचा दिवस क्रमांक 4 या स्पर्धेचा आहे. फक्त एका गोष्टीची विनंती आहे, वेळ हा कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे वेळ कमी खर्च करत. आज भरपूर वेळ गेलात आणि आजच्या दिवसामध्ये किमान आम्हाला एक संघ पुढे आणायचा आहे. त्यामुळे आता प्रयत्न तो आहे की तुम्ही जितका वेळ घेणार, येणाऱ्या षटकामध्ये कदापि तिथे कपात केली जाणार. मग 1 षटकाचा मॅच तुम्हाला खेळावा लागेल, 2 षटकाचा मॅच तुम्हाला खेळावा लागेल, याच्यासाठी तुम्हाला तिथे प्रयत्न केले जातील. त्यामुळे विनंती आहेत, कमी वेळ कसा स्पेंड करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करा. चला 2 बॅट्समॅन धावत चला, इतका आपला वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे विनंती करतो थोडा पण लवकर दाखल बाबा. मॅचला सुरुवात होणार आहे. महत्वाचा मॅच आहे. टार्गेट मैदानावरती ठेवलं 34. मागच्या मॅच मध्ये ज्याने चांगली बॅटिंग केली तो भूषण वैती संघाचा कर्णधार सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक इन वरती आलेला आहे आणि नॉन स्ट्राईक इन वरती आपण पाहिलं तर आकाश तांडेल हे मात्र मैदानावरती दाखल झाल्यात. पहिला बॉल घेऊन मैदानावरती सुमित 11 फणसपाड्याच्या माध्यमातून गोलंदाज आपण पाहिलं तर पहिलं षटक मैदानावरती फेकण्यासाठी सूरज पाटील यांना मात्र इन्व्हाइट केलेलं आहे. आज सूरजचा खेळ कशा प्रकारे असेल त्याची चर्चा मैदानावरती करूयात. मॅचला सुरुवात होईल. टार्गेट मैदानावरती ठेवलं 34 होतात नाही होणार याची चर्चा मैदानावरती आहे. पण उद्या या मैदानावरती चंदन सरचा गट आहेत, तिथे कुठले संघ खेळणार आहेत त्याही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचू. पहिला बॉल अपील पंचांकडे स्ट्रॉंग अपील पाहायला मिळतात. धावण्याचा प्रयत्न मात्र कुठलाही नाहीत. भूषण मात्र जाणतात या श्रेणी मात्र आपण पहिला बॉल खेळत असताना कुठलाही धोका पत्करण्याचा प्रयत्न ते करत नाहीत. आणि पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल अगोदर थोडे शफल झाले होते आणि बाहेरच्या देशाने बॉल निघणार होता. पण एक चांगलं डिसिजन आहे ते मात्र या माध्यमातून आपल्यापर्यंत कळवण्याचा प्रयत्न झालेला आहे. पहिला बॉल निर्धाव आलाय स्ट्राईक इन वरती भूषण.
पुढचाच बॉल त्याला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न. सूरजच्या डोक्यावरून बॉल मात्र निघून आलाय. लॉंग ऑनला खेळाडू येत आहेत, प्रोटेक्शन देतात मिडॉन पर्यंत आणि बॉलला अडवेपर्यंत मिळेल 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन विदाउट लॉस 34 करायचे आहेत. गासपाड HDL कप आपण 2025 ची स्पर्धा पाहतायत. रिक्वायर्ड रन रेट सध्या 12.38च्या घरामध्ये आहेत. 16 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 33 धावांची मैदानावरती गरज या मॅचला जिंकण्यासाठी. सूरज पाटील समोर आपण पाहिलं तर आकाश तांडेल. आखूड दबाचा बॉल त्याच्यावरती हल्ला चढवलाय, हल्ला मचावलाय आणि बॉल मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार पलीकडे. चौकार. थँक्यू. हा ट्रॅकर बॉल रेडी होते, पोझिशन मध्ये होते, पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर पूल करत असताना क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला बॉल आणि निघून गेला मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेटला क्लिअर करत असताना चौकार आलाय. रन झाल्यात 5. पहिल्या आतापर्यंत विचार केला तर 3 बॉलचा केस संपला. धावा फलकावरती लगावले 5. ऑन स्कोर कडे आपण धावसंख्या सध्याच्या घडीला पाहत आहात. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेलं 34 धावांचं 34चं टार्गेट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि 34 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रन स्कोर कार्ड वरती आहेत 5. सूरज पाटील एक चौकार त्यांच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेला आहे. तो खेळलाय आकाश तांडेल या खेळाडूनं. पुढचा बॉल घेऊन हवाई सफर करेल काही शंका नाही. बॉलला पाठवलाय बॅटच्या रडार मध्ये आणि रडार मधल्या आलेला बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सिक्सर. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव. मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन. त्याच्यानंतर बॉलला पण पहिल्या पाठवून दिलं आकाश तांडेलनं. आकाशामध्येच पाठवलाय. तसाच फटका त्याने खेळलाय. रन मैदानावरती झाल्यात 11. पहिल्या 4 बॉलचा केस संपला. 11 धावा फलकावरती लगावलं 34चं टार्गेट. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय ऑन साइडला. तोही निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. तुझं पैंजण वाजतं पायात हसती बोल घालत रंगून गेलो प्रेमात नाचायला लागलो सोमत. नाचता नाचता हसता हसता टाकून बसता. नाचता नाचता हसता हसता टाकून बसता. HK style. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. थँक्यू. नाही सॉंगही लागलं वडापावचं आणि मागे आता वडापावची मागणी पण सुरू आहे. काही जणांनी वडापावही मागितलं पण डीजे वाल्याला पण भूक लागली वाटतं. तो पण त्याने पण सांगितलं. हावभाव नाही सांगत, तो तोंडाने नाही सांगत पण तो गाण्यामधून सांगतो मला वडापाव पाहिजे. तसं आहे. आणि पाठीमागे वसुंधरा महिला बचत गटही आहे तिथे. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट. तिथे आपण पाहिलं तर पायाने अगदी आता फुटबॉलची दृश्य सध्या मैदानावरती जाणवत आहेत पण पंच लेगबायचा इशारा घोषित करतात लेगबायच्या माध्यमातून. मेल 1 रन संपेल पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले 16. करायचे रन मैदानावरती 34. समीकरण जाणून घेऊयात. 12 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत अजूनही 18. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि लगेच येऊयात. 12 बॉल 18 रन. थँक्यू. कंपॅरिझन पहा. आफ्टर फर्स्ट ओव्हर मध्ये सुमित इरवन फणसपडा होता. 6ला 3 विकेट आणि जरीमरी डोलिव आहे 16. 6च्या पलीकडे 16 बनवल्यात. तिथे विकेट नाहीत. इथे 3 विकेट होते तिथे विकेटही नाहीत. त्यामुळे चांगली सिच्युएशन सध्या आहे ती टीम जरीमरी डोलिवसाठी. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये 18 धावेचं लक्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ होईल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत यश पाटील. पहिला बॉल थोडा बाहेर काढलाय. या खेळाडूचं विशेष महत्व यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलेत. मग या मागची मॅच आठवली तर मागच्या मॅच मध्ये कमी रन होत्या. 30 धावा या संघानं डिपेंड केल्या होत्या. त्यामुळे या संघाकडे ती गोलंदाजी आहे आणि ती दाखवण्याचा प्रयत्न सध्या यश करतात आणि त्याचं कारणही होतं मागच्या मॅच मध्ये यशनं ते घेतलेले 2 विकेट. यशनं दिलेला 2 रन
आणि त्यामध्ये घेतलेला 2 विकेट त्या मॅचचा टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच आपण पाहिलं होतं. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 मध्ये करायचे आहेत 18. प्रयत्न करावे लागणार आहेत. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. दांडी गुल. यष्टी उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅटरला परतावा लागेल. दांडी गुल करत असताना आकाश मैदानाच्या बाहेर. खेळत होतो प्रीतीचा झोका, दिला तिने मला प्रेमात धोका. खेळत होतो प्रीतीचा झोका, दिला तिने मला प्रेमात धोका. माझं खरं प्रेम होत तिच्यावर, माझं खरं प्रेम होत तिच्यावर. मग आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर जीवाला वाटतंय. नाही आता चेहऱ्यावर काहीच्या स्माइली आल्यात, पण विमल खाणारे पक्के शहाणे असतात. विमल 15 किंवा 25 रुपयाला भेटतो, पण ते एक विमलला प्रत्येक जण वाटूनच खातो, मागून खातो एकमेकाकडे. तर त्यांनाही माहीत आहेत, काही जण आहेत. पण त्या विमलच्या पण आपण आता बरेच जण तंबाखूचे प्रोडक्ट घेतात, त्याच्यावरती लिहिलेलं असतं तंबाखू हा शरीरासाठी हानिकारक आहे. पण आपल्या भारतामध्ये सर्वांना डेंजर आहेत. डेंजर खतरो के खेळाडू आहेत. त्यांना तुम्ही कितीही लिहा ते नाही घाबरत. ते आपण सर्व आपल्या भारतामध्ये राहणारेच खतरो के खेळाडू आहेत. मैदानावरती सध्या सामना रंगलेला आहे. तिथून आपण पाहिलं तर 10 बॉलचा केस शेषा 18 धावेची गरज आहे. विकेट तांडेल समोर आपल्याला पाहायला मिळतात. ओहो सीमारेषेच्या पार 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 पार. ही पोलिस आजूक तुपातली तिला नवऱ्याचा लागलाय ना. पाहिलं फटका कशा प्रकारे खेळला. मिडल ऑफ द बॅट. विकेट तांडेल यांनी विकेना येत्या श्रेणी आक्रमण केलेलं आहे. 9 चेंडूचा केशेष 12 धावेची गरज. अकृतप्याचा बॉल त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न, पुल नाही करू शकले. एक धाव तर मैदानावरती आल्यात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. रंगलेला मॅच आहेत. प्रत्येक श्रेणी मॅच वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये आता बदलतोय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. या मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर आता येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 8 बॉलमध्ये रन करायच्यात 11. 11 वाला मॅच आहेत. रंगतदार मॅच आहेत. रंगतदार सिच्युएशन आहेत. लढावं लागेल. लढावृत्ती प्रत्येकामध्ये असतं, गरजेचं आहे. आता तिथे पाहूयात. हा रंगलेला मॅच 8 बॉलचा खेळ 11ची गरज. पुढचा बॉल घेऊन फुलटॉस. बीमार घोषित केलाय पंचाने, तर नो बॉल कवलाय आणि बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार पलीकडे चौकार. आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. थँक्यू. भूषणने इशारा केला, पण भूषणला माहित होतं की स्क्वेअरलेग अंपायरने नव्हतं दिला होता. पण स्ट्रायकर अंपायरकडे ते इशारा करत होते, पण पंच अधिकृत आहेत. पंचाने चांगली माहिती दिलीत की हा नो बॉल. स्क्वेअरलेगच्या अंपायरनं तर सांगितलंच होतं हा नो बॉल आहेत. फ्रीट मैदानावरती आलेला आहे. 8 बॉलचा खेळ रंगलाय, खेळ बदललाय. मॅच 6ची आता गरज. फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटच्या बॉलवरती अपील तर झालीत, पण आता पंच काही करू शकत नाहीत. दिरदाव चेंडू मैदानावरती फेकण्यात आलेला आहे. या मॅचचं समीकरण पहा पुन्हा एकदा. येणारे बॉल शेष आहे 7, करायच्यात रन 6. 7 बॉलचा केशेष 6 धावेची गरज. फ्रीट होता. फ्रीटवरती तुम्ही अपील तितकी करू शकणार नाहीत. तेच आता पंच तिथे दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. 7 मध्ये 6. शेवटचा बॉल. 7 मध्ये 6. पाठीमागे चाललाय बॉल. नशिबाची साथ मिळेल तर सर्व काही तुम्हाला मिळणार आहेत. बॉल मात्र पाठीमागे गेलाय आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी. मॅच बदलला. जिथून नो बॉल आला, नो बॉलवरती चौकार आला आणि पुन्हा त्या चौकार येत असताना हा मॅच गेलाय शेवटच्या 6 बॉलवरती 2 धावेची गरज. चला 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 धावेची गरज आहे. थोडं घाई करा. पुढील मॅच दोन्ही संघ रेडी राहा. लगेच मैदानाचा ताबा घेणार आहात. आपल्याकडे वेळ कमी आहेत, त्यामुळे आता तुम्हाला त्या गोष्टीच्या मी पुन्हा घोषणा करतो अधिकृत. इथून आपल्याकडे वेळ कमी आहेत. टायमिंग जर पाहिलं तर 5च्या पण जवळपास पुढे आहोत. 5:15 या ठिकाणी झालेले आहेत. 6 बॉलमध्ये 2ची गरज. पहिला बॉल
पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आहेत. व्हाईट बॉलचे सरपंच घोषित करतायत. मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. आता 6 बॉलचा केस 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. पुढील मॅच लगेच सुरू होणार आहेत, त्यामुळे दोन्ही संघ रेडी असतील. सरळ बॅटे खेळलाय, समोर खेळलायत, खेळाडू फक्त पाहत राहिले आहेत आणि बॉल आलाय बरोबर आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय, चौकार आलाय. हा मॅच संपलाय मैदानावरती आणि मॅचला जिंकलंय ते टीम जरीमरी डोलिवबीनं. त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूयात. या मॅच मध्ये सच्चिदानंद लारा ही आपल्याला पाहायला मिळाले. आज मात्र जरीमरी डोलिव मधून चांगलं प्रदर्शन आपण पाहिलं, चांगली बॅटिंग झाली आणि जरीमरी डोलिव संघानं हा मॅच 9 विकेटनं आपल्या नावी केलेल्या आहेत. सुमित 11 फणसपाडा संघाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलेलं आहे. या मॅच मध्ये चांगली कामगिरी आपण पाहिली सागर वैते या खेळाडूची आणि त्यांना 1 षटक फेकत असताना 6 धावा देत तर 3 विकेट मिळवले. त्यामुळे सागर वैते आहेत या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच.